श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। मागच्या रविवारी आपण एक व्हिडिओ घेतला होता, प्रश्नोत्तरीचा व्हिडिओ, आणि तुम्हाला सांगितलं होतं की या रविवारी 7:30 ला आपला प्रश्नोत्तरीचा दुसरा व्हिडिओ येईल आणि मागच्या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न येतील त्याचं आपण समाधान शोधूया। तर या संसारामध्ये प्रत्येक जण काही ना काही कारणाने दुःखी आहे, काही ना काही समस्या आहेत, पण काही समस्या अशा आहेत जे आपण एकमेकांशी चर्चा करून त्यातनं काही आपल्या आध्यात्मिक मार्गातून काही मार्ग, उपाय, तोडगे किंवा एकमेकांशी चर्चा करून आपण त्यातला उपाय सोडवू शकतो असं मला वाटलं, आणि त्यामुळे हे प्रश्नोत्तरीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी सुरुवात करत आहे। आजचा हा दुसरा व्हिडिओ। तर मागच्या व्हिडिओमध्ये मला काही कमेंट आल्या होत्या, त्याच कमेंट एक एक करून आपण घेऊया। आणि तुम्हाला पुन्हा एक माहिती सांगायची की आता प्रत्येक रविवारी 7:30 ला आपण असा प्रश्नोत्तरीचा व्हिडिओ करूया। ज्यांनाही काही अडचण असेल, काही समस्या असेल, तुम्हाला वाटत असेल आपण काही चर्चा करूया, काही उपाय बघूया, तर नक्की मला येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही या पद्धतीने तुम्ही प्रश्न करू शकता। आपण मला जेवढं मला ज्ञान आहे, जितकं मला माहिती आहे स्वामी सेवेच्या याच्यातून, आपल्या दिंडोरी प्रणित मार्गात जे काही मला माहिती आहे, मी माझ्याकडून तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन किंवा उपाय सांगण्याचा प्रयत्न करेन। तर बघूयात आजचं सगळ्यात एक छान पहिल्या एक चांगल्या कमेंटने आपण सुरुवात करूया की, आणि व्हिडिओमध्ये जे व्हिडिओच्या खाली मला ज्यांनी पण कमेंट केलेले आहे त्यांचे नाव काही मी घेणार नाहीये। बरेच ताईंनी मला स्वतःचे नाव टाकून देखील कमेंट केलेले आहे, पण मला असं वाटतं की नाव न घेतलेले चांगलं। तर सगळ्यात पहिले सगळ्यात छान एक कमेंट घेऊया की, ताई तुम्ही तुमच्या घर, जॉब आणि अध्यात्म ह्या चॅनलवर जे काही उपाय आणि सेवा सांगता त्यातला गणपती बाप्पांचा जो रांगोळीचा उपाय होता तो मी केला, आणि माझी जी इच्छा होती ती पूर्ण झाली। त्यासाठी गणपती बाप्पांचे आभार आणि तुम्हाला देखील धन्यवाद। ताई मला काही धन्यवाद देऊ नका, गणपती बाप्पांचे आभार माना, स्वामी महाराजांचे आभार माना, आणि तुम्ही ही सेवा केली आणि तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवून हा उपाय केला, यासाठी सर्वप्रथम तुमचं कौतुक करायला हवं। त्यामुळे जे काही तुम्हाला मिळालेलं आहे, जे काही तुम्ही प्राप्त केलं आहे, ते तुम्ही स्वतःच्या बळावर प्राप्त केलेलं आहे। याला फक्त एक आपण काहीतरी एक म्हणावं की एक माध्यम म्हणूयात की माझ्या मार्फत ती सेवा तुमच्यापर्यंत पोहोचली। तर आता मग आपण पुढची कमेंट घेऊया। आजची एक कमेंट आता अशी आहे की, सर्वात पहिली आपण कमेंट बघूया। आम्हाला स्वतःचे घर घ्यायचे आहे, पण काही ना काही अडचणी येत आहे, यासाठी काही सेवा सांगा। एका ताईंनी कमेंट केलेली आहे की आम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे आणि त्यासाठी आम्ही घर घ्यायला जातो, तर त्यात बऱ्याचशा अडचणी येतात, तर यासाठी काही सेवा सांगा। ताई आपल्या चॅनलवर स्वतःचं घर होण्यासाठी कोणती सेवा करायची याचा व्हिडिओ टाकलेला आहे, आणि तो मी तुम्हाला त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। याशिवाय तुम्हाला आता सांगते की आपण मेहनत करायची, कष्ट करायचे, आणि प्रत्येकाचं सगळ्यांचं स्वप्न असते स्वतःचं घर होण्याचं, आणि आपण त्यासाठी कष्ट देखील करत असतो, पण काही ना काही अडचणी येत असतात, किंवा आपल्या मनासारखं आपल्याला घर मिळत नाही, किंवा घर मिळालं तर तिथला परिसर चांगला नसतो। तर ह्या सगळ्या अडचणी आपण काय करतो, आपण जर का काही सेवा केली तर त्या सेवेमुळे ह्या सगळ्या अडचणी नकळतपणे दूर होतात, आणि आपला जो मार्ग आहे, आपली जी प्रॉपर्टी घेण्याची म्हणा, किंवा स्वतःचं घर होण्याचं, किंवा कुठलीही इच्छा पूर्ण होण्याचा तो मार्ग मोकळा होतो। तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये फक्त थोडक्यात सांगते की तुम्ही यासाठी फक्त 3 गुरुचरित्राचे जर संकल्पयुक्त पारायण केले स्वतःच्या घर होण्यासाठी, तर तुमचं निश्चित 101% तुमची इच्छा पूर्ण होईल, आणि तुम्हाला छानपैकी सुंदर तुमचं घरकुल प्राप्त होईल। आणि याशिवाय विश्वकर्मा महाराजांचं किंवा विश्वकर्मा भगवानांचं एक व्रत आहे, जे फक्त आणि फक्त आपलं जे घर आहे किंवा आपली जी वास्तू आहे, ते वास्तू होण्यासाठी विश्वकर्मा देवांचं व्रत आहे। ते मी आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये त्याचा व्हिडिओ नक्की सांगेल। ते व्रत कसं करायचं याची माहिती देईल, तुम्ही तो व्हिडिओ नक्की चेक करा। आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की तुमचं खूप छानसं आणि सुंदरसं घर लवकरात लवकर पूर्ण हो।
पुढची कमेंट अशी की ताई, मला माझ्या आईवडिलांनी बाहेर शिकण्यासाठी पाठवले होते, पण माझा ब्रेकअप झाल्यामुळे माझा अभ्यासामध्ये लक्ष विचलित झालेलं आहे. काय करावं काही सुचत नाही. मी काही दिवसांपासून तुमचे व्हिडिओ बघते आहे. मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. तर ह्या दीदीने आपल्याला एक कमेंट केली आहे की माझं ब्रेकअप झालेलं आहे आणि माझं अभ्यासामधून लक्ष विचलित झालेलं आहे. आईवडिलांनी मला बाहेर शिकण्यासाठी पाठवलेलं आहे. तर मला दीदी तुला हेच सांगायचं आहे की तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावर विश्वास ठेवून तुला शिक्षणासाठी बाहेर पाठवलं आहे. मग मला असं वाटतं आपण ज्या ध्येयासाठी, जे ध्येय गाठण्यासाठी आपण बाहेरगावी शिक्षणासाठी गेलोय, ते ध्येय आपण आधी साध्य करावं. आणि ह्या ज्या प्रेम ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या अगदी थोड्या काळापुरती आपल्याला चांगल्या वाटणाऱ्या असतात, पण त्याचे 95% मी तर म्हणेन 99% त्याचे वाईट परिणाम हे मिळत असतात. आणि या गोष्टींमध्ये सगळ्यात जर नुकसान कोणाचं होत असेल तर मुलींचं नुकसान होत असतं. कारण आपला समाज अजूनही मुलींच्या बाबतीत जो सतयुगामध्ये जसं काही जे नियम आपल्यासाठी होते स्त्रियांसाठी, मुलींसाठी, ते नियम आजही अजूनपर्यंत चालू आहे. त्यामुळे माझं तुला एकच म्हणणं आहे की तू या गोष्टींकडे दुर्लक्ष कर. या गोष्टीमध्ये काहीही पडलेलं नाहीये. आणि प्रेम ह्या गोष्टी काय थोड्या पुरते मर्यादित असतात. आपलं ध्येय काय आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, अभ्यास करायचा आणि आपल्या आई वडिलांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला साध्य करून दाखवायचं. आणि जर तू एकदा स्वतःच्या पायावर उभी राहिली, तू छान चांगल्या पदावर नोकरीला लागली, तर तुला एक से बडकर एक स्थळ देखील येतील आणि तू स्वतःच्या मनाने त्यांची निवड करू शकशील. त्यामुळे या बाकीच्या या भानगडीत पडण्यापेक्षा आपण आपल्याला सिद्ध कसं करायचं आपण हे बघायचं. आशा करते तुला राग न येता तू समजून घ्यावंस आणि तुझ्यातलं जे काही नकारार्थीपणा आहे किंवा जी निगेटिव्हिटी आलेली आहे ती दूर होईल अशी आशा करते. पुढची कमेंट आहे की ताई, माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीत माझ्या भाच्याने चिटिंग करून स्वतःच्या नावावर करून घेतले आहे. तरी ती प्रॉपर्टी मला परत भेटायला काही सेवा करावी लागेल, प्लीज सांगा. तर ताई, तुमच्या नावाची प्रॉपर्टी ही तुमच्या भाच्याने तुमच्या मतानुसार त्यांनी चिटिंग करून घेतलेली आहे. तर तुम्हाला आधी मी एक सांगू इच्छिते की कोणी आपल्या वाटेचा जरी हिस्सा चिटिंग करून म्हणा किंवा बळकावून जरी घेतला तर तो काही काळापुरती तो व्यक्ती सुखात राहील. पण हा तुमचा जो वाटा आहे तो त्यांनी घेतला, त्याच्यात तुम्हाला तुमचा विश्वासघात करून घेतला, तर तुमचा जो तळतळाट आहे ना, तो तळतळाट त्याला नक्कीच लागेल. आणि आता थोड्या कालावधीपुरती तो सुखी राहू शकतो, पण नंतर त्याला त्याचं फळ हे भोगावंच लागेल. आणि मला असं वाटतं की त्यांनी ते घेतलं ना, ते आपल्या नशिबात नव्हतं असा विचार करायचा आणि त्याच्याकडे विचार करायचा नाही. आणि आपण आपलं कष्ट करून आपण आपले कष्ट करायचे, आपल्या जिद्दीने आपण आपल्या स्वबळावर आपली जी प्रॉपर्टी आहे किंवा आपली इस्टेट आहे आपण ती मिळवण्याचा प्रयत्न करायचा. आणि तुम्हाला सांगते, तुमच्या वाट्याची ही जी दुसऱ्यांनी जी प्रॉपर्टी जे घेऊन घेतलेली आहे, तुम्ही फक्त काय करा, विश्वासाने आपली स्वामी सेवा करा. सेवा काय करायची मी तुम्हाला हे सांगतेच. सेवा करा, महाराजांवर विश्वास ठेवा. त्यांची महाराजांच्या जर मनात असेल तर तुमची गेलेली प्रॉपर्टी तुम्हाला 100% परत मिळेल. यासाठी कोर्ट कचेऱ्यांचं तुम्ही देखील सहाय्य घेऊ शकता आणि घ्या. जर ती तुमची असेल तर तुम्ही कोर्ट कचेरी माध्यमातून तुम्ही ते देखील सुरू ठेवा. आणि सेवा कोर्ट कचेऱ्यांमध्ये ज्यासाठी सेवा असते ती सेवा मी तुम्हाला सांगते. आणि सगळ्यात गोष्टीवर सगळ्यात एक अतिशय चांगला आणि रामबाण उपाय म्हणजे तुम्ही आपल्या देवघर चेक करा आणि तुमची जी कुळदेवी आहे त्या कुळदेवीची जी कोणी देवी असेल कुळदेवी तिच्या नावाने तुम्ही दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करा. दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करा. त्याचप्रमाणे एक गुरुचरित्र संकल्पित पारायण करा. तुमची जे मार्गामध्ये जे अडचणी आलेल्या आहेत किंवा तुमच्या नावावरचं जे दुसऱ्या कोणी घेतलं आहे ते तुम्हाला निश्चितच परत मिळू शकेल. किंवा जर का ते परत नाही मिळालं तर त्यापेक्षाही दुप्टी तिप्टीने, मी तर म्हणते 10 पटीने देखील
परमेश्वर द्यायला लागलं तर तुम्हाला नक्की देईल. फक्त तुम्ही काय करा, अगदी खूप असं मागे त्याच्या मागे लागू नका की नको मला हे पाहिजे, आणि त्यासाठी स्वतःचं मानसिक खच्चीकरण करू नका. 14 सप्तशतीची पाठ करा, त्याचप्रमाणे एक गुरुचरित्र संकल्पयुक्त करा, सप्तशतीचे पाठ देखील संकल्पित करा, आणि तुमची खरोखर तुमची इच्छा पूर्ण होईल. आणि ज्याने देखील तुमचा हिस्सा बळकावला आहे त्याला पुढे यश नाही मिळू शकणार. जर ते खरोखर तुमचं असेल तर त्याला यश नक्कीच मिळणार नाही. मी काय सांगते हे तुम्ही बघा, आणि भविष्यामध्ये तुम्ही नक्की तुम्हाला लक्षात येईल की खरंच आपला एवढा एक भाग आपला गेला, पण परमेश्वराने 10 भाग आपल्याला परत केलाय. तर पुढची कमेंट आहे, माझा मुलगा पोलीस होण्यासाठी काय सेवा करू ताई? तर ताई, तुमचा मुलगा पोलीस होतो आहे, त्याला अभ्यास करायला सांगा. पुन्हा त्याला जी काही पोलिसांसाठी जी समजा जे शारीरिक जे असतात, म्हणजे परीक्षा असतात किंवा पळण्याचं वगैरे असते, पुन्हा स्पर्धा परीक्षा म्हणजे पेपर द्यावा लागतो, त्या सगळ्यांचा त्याला अभ्यास करायला लावा. आणि त्यासोबत मी कालच एक व्हिडिओ टाकलेला आहे की सरकार नोकरी लागण्यासाठी काय सेवा कराव्यात. तर त्यामध्ये 3 गुरुचरित्राचे संकल्पित पारायण सांगितले आहे. पारायण जर गुरुचरित्राचे मुलाकडनं होत नसेल तर ते पारायण आईने केले तरी चालतात, पण तुमच्या मुलाला दररोज कमीत कमी 41 दिवस 3 अध्याय 11 माळी, त्याचबरोबर श्री सुक्तम, व्यंकटेश स्तोत्रम याचं पाठ करायला लावा. आणि रात्री झोपायच्या आधी कालभैरवाष्टक जरूर म्हणायला लावा. 3 अध्याय 11 माळी, श्री सुक्तम, व्यंकटेश स्तोत्र आणि रात्री झोपताना कालभैरवाष्टक हे स्वतः मुलाला वाचायला लावा. आणि त्याच्याकडून साहजिक गुरुचरित्राचे पारायण जर होत असेल तर फार उत्तम, आणि नसेल होत तर गुरुचरित्राचे संकल्पित पारायण त्याच्यासाठी तुम्ही करा. कारण आईने केलेली सेवा ही मुलांना चालते म्हणजे ती सर्वोत्तम असते, कारण आईसारखा हितचिंतक आपल्या मुलांसाठी कोणीही नसतो. तर पुढची कमेंट आहे, माझ्या मुलीच्या लग्नाला 4 वर्ष झाले आहेत, अजून मूलबाळ नाही. तर ताई, तुमच्या मुलीच्या लग्नाला 4 वर्ष झाले आहेत, मूलबाळ होणार नाही. 4 वर्ष म्हणजे खूप काही कालावधी झालेला नाही, परमेश्वरांच्या मनात असेल आणि तर तिला नक्कीच लवकरात लवकर तिला संतान प्राप्ती होईल. तुम्ही त्यासाठी सर्वप्रथम आपण काय करायचं की त्या दोघांना पण तुम्ही एक सल्ला द्या की तुम्ही दवाखान्यात जा म्हणून. त्यांचा दवाखाने वैद्यकीय तपासण्या त्यांच्या सुरू ठेवा. आणि याचबरोबर सर्वप्रथम तुमच्या मुलीला सांगा की तिचा देवघर तपासायला सांगा. देवघरामध्ये काही जर का तुटले पडले म्हणजे माशी लागलेले देव असेल किंवा त्यांच्या जर देवघरात कुलदैवत नसतील तर ते कुलदैवत आधी स्थापन करायला लावा. माशी लागलेले देव म्हणजे काही खंडित झालेल्या मूर्ती असतात त्या मूर्ती काढायला लावा. आणि एक खूप छान आणि खूप सोपा उपाय आहे, ज्या उपायामुळे ज्यांच्या लग्नाला 40 वर्ष झाले त्या दाम्पत्याला देखील संतान प्राप्ती झालेली आहे. आता मागे अनुभवामध्ये सांगितलं होतं आपल्या केंद्रामध्ये. तर ती सेवा अशी आहे की प्रत्येक एकादशीला बाळकृष्णाच्या मूर्तीवर 16 वेळेस पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्ताचा अभिषेक करायचा. त्याचबरोबर संतान गोपाल मंत्र दिलेला आहे, आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. श्री सुक्त, पुरुष सुक्ताचा अभिषेक 16 वेळेस करायचा बाळकृष्णाच्या मूर्तीवर, आणि संतान गोपाल मंत्र 11 वेळेस किंवा 21 वेळेस म्हणायचा. आणि ज्यावेळेस आपण अभिषेक करू तर ते अभिषेक पात्राने थेंब 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 पाणी बाळकृष्णाच्या मूर्तीवर पडू द्यायचं. आणि हे श्री सुक्त 16 वेळेस, पुरुष सुक्त 16 वेळेस, आधी पुरुष सुक्त म्हणायचं, मग श्री सुक्त म्हणायचं, आणि नंतर संतान गोपाल मंत्र म्हणायचा 21 वेळा किंवा 11 वेळेस. आणि हे संपूर्ण अभिषेक झाल्यावर जे तीर्थ तयार होईल ते तीर्थ फक्त दोघा पती पत्नींनी प्राशन करायचं, म्हणजे तुमच्या मुलीने आणि जावयाने. आणि हे झाल्यानंतर बालकृष्णाची छान पूजा, विधिवत पूजा करायची. अष्टगंध, फळ, फूल वगैरे अर्पण करायचं. आणि नैवेद्य म्हणून एक बोर असतो ना, त्या बोराच्या आकाराचा लोण्याचा गोळा नैवेद्य म्हणून श्रीकृष्णांना अर्पण करायचा. आणि थोडा वेळ तिथे ठेवून श्रीकृष्णाला प्रार्थना करायची की तुमच्यासारखं छान गोंडस बाळ माझ्या पदरी पडू दे म्हणून त्यांना विनवणी करायची. आणि तो जो लोण्याचा गोळा आहे तो दोघांनी प्रसाद म्हणून सेवन करायचा. आणि जे पाणी आहे आपण सांगितलं ते पूर्ण तीर्थ ते दोघांनी पूर्ण तीर्थ प्राशन करून घ्यायचं. ही सेवा
जोपर्यंत त्यांना संतती होत नाही तोपर्यंत त्यांना अगदी निष्ठेने करायला लावा. या सेवेमुळे बरेच जणांना संतान प्राप्ती झालेली आहे. तर आणखी आता ही जी कमेंट आहे या कमेंटमुळे खरंच अगदी डोळ्यात पाणी येतं. या कमेंटमध्ये लिहिलेलं आहे एका ताईंनी, त्यांनी अक्षरशः त्यांचं नाव देखील सांगितलेलं आहे, पण त्यांच्या नावाचा उल्लेख करत नाही मी. ताई, माझे मूल माझ्याकडे येऊ द्या. माझे मूल माझ्या नंदरांनी, तर नंदरांनी म्हणजे नंदानी देरांनी असं असेल कदाचित, असं वाटतंय मला. ताई, माझे मूल माझ्याकडे येऊ द्या. माझे मूल नंदरांनी घेतले आहेत. मूल माझ्याकडे यायसाठी काहीतरी उपाय सांगा प्लीज. माझे नाव अमुक अमुक आहे. या ठिकाणावरून ताई मला पण काहीतरी उपाय सांगा आणि माझ्या मुलांना माझी आठवण येऊ द्या. आता ताई, तुमचे मुलं यासाठी तुमच्या खरोखर ही एका आईची कमेंट आहे आणि मी तुम्हाला सांगते की तुमच्यासाठी मी देखील प्रार्थना करेन. आणि ज्या दिवशी मी तुमची कमेंट वाचली त्या दिवशीच मी तुमच्यासाठी प्रार्थना केली. तुम्ही काय करा, तुमचे मुलं काय वयाची आहे हे सांगा. जर तुमचे मुलं लहान असतील तर तुम्ही नक्कीच, जर तुमचे सासरकडचे लोक, तुम्ही 4 मंडळी जमा करून त्यांच्याकडे न्या आणि तुम्ही त्यांना सांगा की माझे मुलं माझ्याशिवाय राहू शकत नाही, मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. आपले मुलं घरी तुमच्या जवळ घेऊन या. आणि जर नसेल ते देत तर मग तुम्ही, जर तुम्हाला तुमची समजा योग्यता असेल की तुम्ही तुमच्या मुलांचं व्यवस्थित पालन पोषण करू शकत असाल किंवा तुम्हाला पूर्ण विश्वास असेल की माझी मुलं, तुम्ही आता साहजिकच आहे, आई एवढं व्यवस्थित पालन पोषण मुलांचं कोणीही करू शकत नाही. तर तुम्हाला जर ते सहजासहजी देत नसेल तर तुम्ही त्यासाठी कोर्ट कचेरीचा देखील सहारा घेऊ शकता. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला सेवा सांगते, जर का तुम्ही देवघरामध्ये महाराजांचं अधिष्ठान स्थापित केलं नसेल, म्हणजे तुम्ही देवघरात महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवली नसेल, तर सर्वप्रथम महाराजांची स्थापना देवघरामध्ये करा. देवघरात महाराजांची स्थापना कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. आणि अगदी महाराजांची स्थापना केल्यासमोर महाराजाला छान दररोज, झालं शक्य तुम्हाला तर 2 टाइम, नसेल झालं तर तुम्ही 1 टाइम नैवेद्य दाखवा आणि महाराजांची नित्यसेवा दररोज न चुकता करा. नित्यसेवा म्हणजे 3 अध्याय आणि 11 माळी. आणि दररोज महाराजांना अगदी कळकळून विनंती करा की स्वामी आई, तू सगळ्या जगाची आई आहे आणि मी देखील एक आई आहे आणि माझी मुलं माझ्याकडे लवकरात लवकर मिळू दे. ज्याप्रमाणे आई दयाळू असते त्याचप्रमाणे आपली स्वामी आई देखील खूप दयाळू आहे आणि ती संपूर्ण विश्वाची आई आहे. नक्कीच तुमचे मुलं तुमच्या जवळ परत येतील. तुम्ही फक्त 3 अध्याय 11 माळी ही सेवा कंटिन्यू करा. दुसरी गोष्ट म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करा, संकल्पित पारायण करा, कडकडीत पारायण करा. गुरुचरित्राचा आधी संकल्प करा की माझे मुलं माझ्याजवळ येऊ द्या. त्यासाठी मी हे पारायण करत आहे गुरुचरित्राचं. आता गुरुचरित्राचं पारायण अगदी संकल्पित आणि कडकडीत कसं करायचं, कोणते नियम पाळायचे, काय, याचा व्हिडिओ मी पुढच्या आठवड्यामध्ये शक्य झाल्यास उद्याच टाकेल. तुम्ही तो नक्की बघा. आणि तुम्हाला आणखीन ही सेवा झाल्यानंतर तुम्ही मला कमेंट जरूर करा. मी तुम्हाला आणखीन पुढची सेवा सांगेल. तुम्ही फक्त एवढ्याच, ही जी सेवा आहे ह्या कंटिन्यू करा. महाराजांवर विश्वास ठेवा. आणि याही व्यतिरिक्त जर तुम्हाला करायचं असेल तर संध्याकाळी, रात्री म्हणजे झोपायच्या आधी, तुम्ही जर नॉनव्हेज खाल्लं नसेल किंवा नॉनव्हेज खात नसाल तर रात्री झोपायच्या आधी, नॉनव्हेज खाल्लं असेल तर त्या दिवशी करायचं नाही, रात्री झोपायच्या आधी सरळ एक देवाजवळ उदबत्ती लावायची महाराजांच्या फोटोजवळ. महाराजांना अगदी मनोमन प्रार्थना करायची की माझे लेकरं मला मिळू दे म्हणून. आणि ती जी उदबत्ती आहे ती उदबत्ती संपूर्ण संपेपर्यंत शांत चित्ताने फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा संपूर्ण उदबत्ती संपेपर्यंत. उदबत्तीची जी रक्षा आहे ती आपल्या कपाळी वरून खालपर्यंत लावायची. या सेवेने 99.99% प्रश्न हे समस्या सॉल्व्ह होतात, प्रश्न सॉल्व्ह होतात असा बऱ्यांचा अनुभव आलेला आहे. आम्ही जेव्हा केंद्रात जातो तेव्हा बरेच लोक सांगतात. तर तुम्ही हा सेवा नक्की चालू ठेवा आणि ईश्वर करो की तुमचे लेकर जर लवकरात लवकर तुम्हाला भेटो. तुमच्यासाठी मी देखील प्रार्थना करीन. तर असे होते हे आजची. झाले का सगळे? तर असे आजचे हे सगळे प्रश्न उत्तर होते. तुम्ही सगळ्यांनी फक्त मनोभावे सेवा करा, महाराजांवर विश्वास ठेवा
आणि श्रद्धेने भक्तीने अगदी पूर्ण विश्वास ठेवायचा महाराजांवर, सेवा करताना पण पूर्ण विश्वास ठेवायचा की माझी ही इच्छा पूर्ण होणारच आहे. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. आता भेटूया पुढच्या प्रश्नोत्तरीच्या व्हिडिओमध्ये, प्रश्नोत्तरी व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता. जर कोणाला असेच काही प्रश्न असेल तर नक्की कमेंटमध्ये प्रश्न टाका. आपण सगळे मिळून चर्चा करूया, त्यावर उपाय बघूया आणि त्यावर काही सेवा असतील मला सांगण्यासारखं तर तुम्ही नक्की सांगेल तुम्हाला. पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब नक्की करा.